यावेळेस समोरच्या दिशेने गॅप मध्ये चांगला स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश नक्कीच कौतुक करावं लागेल. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. सुदैव क्षेत्ररक्षण तितकं सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. 13 धावा धावपलकावर लागतात. ऑन साइडला पुन्हा एकदा बिगिट. त्यावेळेस मात्र खेळाडूकडून होते चुकी. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील ह्या 4 धावा. जयच्या बॅट मधून जी जर्सी जयेशने परिधान केले सामनावीरची ती का मला मिळाली हे दाखवून देतोय. 2 मोठे फटके 1 चौकार नक्की जयच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस ऑन साइडला नक्कीच बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. सिंगल झाली. एक्झिक्यूट एका धावेने. स्ट्राईक नक्कीच रोटेट करतील आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. सध्या मात्र पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. धावपलकावर धावा लागल्यात 20. अजूनही 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. यस नवीन गोलंदाज सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विनोद दाखल झालेत. फलंदाजीच्या माध्यमातून विचार केला तर थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून संधी आहे. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. हाफ ट्रॅकर इथे मात्र काय घडलंय. वॉर्निंग दिली गेली गोलंदाजाला. 1 फॉर द ओव्हर. यस शिवशंभू ग्रुप मान पातोडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. शिवशंभू ग्रुप मान पातोडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. यावेळेस आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. जयच्या बॅट मधून आणखी एक तडाखा. मिळतोय हा षटकार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जयेश इज ऑन फायर नाव. कमालीचा फटका. लागोपाठ दुसरा षटकार आपल्याला च्या नावावर या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक आपण पाहतोय. 6 षटकार 5 षटकार आणि 1 चौकार जयेश खोपाच्या नावावर राहिलेत. अजून एकही चेंडू कल्पेशला खेळू दिला नाहीये जयेश याने. 38 धावा धावपलकावर लागल्या. तर वैयक्तिक 37 धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळते. टाळ्या वाजवल्या पाहिजे जयेशसाठी. कारण टाळ्या वाजवण्यासारखी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट आलाय.
कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावा लागले आता 38. लोअर फुल टॉस चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, फटका फसला, सिंगल झाली एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. 2 धावा मिळतील चेंडूवर. 40 धावा धावफलकावर लागल्यात. 17 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 57 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली सलामीची जोडी आपण पाहिलं गेलं तर जयेश आणि कल्पेश. अजूनही पाहिलं गेलं तर 12 चेंडू झाले. 12 चेंडू मध्ये जयेशला कल्पेशला अजूनही एकही चेंडू फेस करायला मिळाला नाहीये. पुन्हा 12 चेंडू मध्ये तब्बल 39 धावांची झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळते. जयेशजी आतापर्यंत सामना जिंकून दिला तरी खेळी नक्कीच नेहमी आठवणीत राहील. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. येस, स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल पुसाळी संघ जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूने शिवशंभू ग्रुप मानपातोडे आणि त्यांना फाईट करतायत IPSI स्पोर्ट्स वनगरेवाडी. शिवशंभू ग्रुप मानपातोडे संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी IPSI स्पोर्ट्स वनगरेवाडी संघाला. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आपण पाहिलं गेलं तर विकास गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना संघनायकाने इथे मात्र विश्वास ठेवलाय विकासवर. विकासला आता संघाचा विकास करावा लागेल. 6 चेंडू मध्ये 17 धावा डिफेंड कराव्या लागतील. जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल मित्रांनो. यस, पुसारी संघ आपण जास्तीचा वेळ घेताय, सामन्यालाच गती द्यायची आहे. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न, विकेटचं होतं पतन. महत्वाची विकेट, कल्पेश परेकर बॅक टू डगआउट. दिव्य डीजेला संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. सिंगल आली, एक्झिक्यूट. नक्कीच जयेशला स्ट्राईकवर आणणं देखील गरजेचं आहे, कारण जयेशकडे आता सध्या मात्र फॉर्म आहे. पण पाहिलं गेलं तर झुंजार खेळी 38 धावांची 39 धावांची झुंजार खेळी जयेशच्या बॅट मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू 16 धावांची गरज आहे. कोणता संघ सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, माफ करा क्वार्टर फायनल नक्कीच आपण पाहणार आहोत. त्याला जास्तीचा वेळ घेऊ नका, विनंती असेल पुसारी संघ. 4 चेंडू 16 धावांची गरज, 16 धावा आणि 4 चेंडू. हाय व्होल्टेज सामना, रंगतदार सामना. यावेळेस आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार, चेंडू निघून चालला पुन्हा एकदा सीमारेषे पार. जयेश नावाचं वादळ घोंगावतंय आणि घोंगावतंय मैदानाच्या आतमध्ये.
यश नक्कीच प्राप्त करेल यात ते मात्र शंका नाहीये. आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना 18 चेंडू 57 धावांचा होता. तेव्हा वाटलं होतं की पुसाळी संघ वर्चस्व गाजवेल. त्यानंतर मात्र जयेश पहिल्या चेंडूपासून आक्रमण चालू केलं. ते मात्र काही थांबायला मागत नाहीये. वैयक्तिक 45 धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होईल का? क्या बात आहे. पुन्हा एकदा कमालीचा फटका मनगडाचा वापर. जयेश या ठिकाणी बॅट दाखवायची आहे. पहिलं अर्धशतक या ठिकाणी आपण पाहतोय जयेशच्या नावावर या स्पर्धेत मुक्ताई चषक 2025 पर्व पहिलं अर्धशतक जयेश गोपाच्या नावावर राहिलंय. 2 चेंडू 4 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, रंगतदार मॅच नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वन मॅन आर्मी जयेश गोपाळ आपल्या नावाचा डंका वाजवतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल का? कमालीचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो. 100% एफर्ट. थोडस जजमेंट नक्कीच चुकलंय. चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. चांगला प्रयत्न. येस, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. एक यस, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. या जयेशच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. कमालीची फटकेबाजी. कौतुक करावं लागेल जयेश याचा. ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलाय. अटॅकिंग क्रिकेट खेळलंय. कारण संघाला गरज होती तीच गरज या ठिकाणी पूर्ण केली आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज. यावेळेस गोलंदाजांवर प्रेशर. स्कोर लेवल. 1 चेंडू 1 धाव. वाईड बॉल येतोय. प्रेशर आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांवर. एका चेंडू वर 1 धावेची गरज आहे. स्कोर लेवल आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा देखील नियम आहे. इथे मात्र फिनिशिंग स्टाईल हा सामना जिंकलाय आरसीसी गवळेवाडी संघाने. काय कमालीची बॅटिंग राहिली जयेश याचे कौतुक करावं लागेल. नाव जयेश गोपाळ हे मात्र आठवणी ठेवावं लागेल. वैयक्तिक 51. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स आरसीसी गवळेवाडी संघ. हार्ड लक, बॅड लक. भैरवनाथ स्पोर्ट्स पुसाळी संघ.